तुम्हाला आमच्यामुळे कुठेही अडचण येईल असं आम्ही काहीही करणार नाही. कोणताही निर्णय घ्या, निर्णय घेताना माझी अडचण आहे असं काही वाटून घेऊ नका, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे यांनी दिली. पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मात्र याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून नेमकी माघार का घेतली याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याचाच आढावा आता आपण घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी. आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार भाजप वरिष्ठांनी तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतल्यानं एकनाथ शिंदे यांना माघार घ्यायला लागल्याचं सांगण्यात येतंय. तसंच विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 130 पेक्षा जास्त जागा मिळतील असा कोणालाच अंदाज नव्हता. भाजपच्या नेत्यांना सुद्धा इतक्या जागा मिळतील असं वाटलं नव्हतं. भाजपचा आकडा 132 पर्यंत पोहोचला आणि शिंदे गटाचं सर्व गणित बिघडल्याचं बोललं जातंय. आता काल एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ते पाहूया. कुठलीही कोंडी आणि कुठलेही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलंय आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे. आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठले काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही आहे. अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते, ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले. त्यामुळे इथं कुठलंही स्पीड ब्रेकर नाही आहे. आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन, पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे. मराठा समाज आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आढावा घेतला. भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच 2014 ते 2024 पर्यंत मराठा समाजाची आंदोलनं, कोर्टाचे निकाल आणि मराठा नेत्यांच्या भूमिकेचा आढावा घेतला. भवितव्याच्या दृष्टीनं मराठा चेहरा किती महत्त्वाचा आहे याबाबत सर्व गणितांची मांडणी करण्यात आली. आगामी निवडणुका, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि मराठा ओबीसी मतांबाबत चर्चा सुद्धा झाली. अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा या समीकरणावर चर्चा झाली. अमित शाह यांनी विनोद तावडेंकडून महाराष्ट्रातील मराठी समाजाची समीकरणं जमवून घेतली. देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मते कशी टिकवता येतील यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येते. तसंच महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाची मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीज वजाबाकी सुद्धा करण्यात आली. मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखवण्याची चिंता केंद्रीय नेतृत्वाला आहे. थोडक्यात भाजपला निवडणुकीत मिळालेल्या जास्त जागांमुळे एकनाथ शिंदे यांचं गणित बिघडलं असून आता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय असं म्हटलं जाते. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील की भाजप एका नव्या चेहऱ्याला संधी देईल? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.